अंबरनाथमधील भाजप नगरसेविका मीनू सिंग यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। बुवापाडा परिसरातील अतिक्रमणांवर तोडक कारवाई केल्यानंतर मीनू सिंग यांनी उपोषण सोडले। अनधिकृत बांधकामं डोळ्यांसमोर उभी राहत असताना प्रशासन मूग गिळून गप्प आहे। न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी नगरसेवकांनी उपोषणच करायचं का, असा सवाल या निमित्तानं भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी उपस्थित केलाय। अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणांविरोधात वार्ड क्रमांक 4 च्या नगरसेविका मीनू सिंग यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागात तक्रार केली होती, मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती। त्यामुळे मीनू सिंग यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। मंगळवारपासून त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या। या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली। दरम्यान पालिकेनं त्यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेत बुवापाडा भागातील अतिक्रमणांवर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर मीनू सिंग यांनीही आपलं उपोषण मागे घेतलंय। यावेळी भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेविका मीना वाळेकर, नगरसेवक पवन वाळेकर, चरण रसाळ आदी लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या अनधिकृत बांधकामांवरून भाजपचे गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटलेत। आता यातून प्रशासन काय धडा घेतं आणि अशाच प्रकारे शहरातील इतर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। शहरात होत असणाऱ्या अतिक्रमणांच्या विरुद्ध गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने तक्रार दिल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही। अंततः आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मीनू सिंग यांना या ठिकाणी उपोषणाचं भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागली। आज मला खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे की प्रत्येक वेळेस कारवाई करून घेण्याकरता उपोषण करणं गरजेचंच आहे का? नगरपालिकेच्या कर्मचारी असतील, मुख्य अधिकारी असतील, हे कधी जागे होतील? आज संपूर्ण शहरामध्ये जवळपास प्रत्येक वर्षी 1000 ते 1200 अनधिकृत बांधकाम तिकडे केले जातात आणि कधीही नगरपालिकेला जाग येईल। काल तर छत्रपती शिवाजी भाजी मार्केटमध्ये त्या एका कर्मचारीला फेरीवाल्यांनी मारलं अक्षरशः, आणि हे सर्व काय होत असताना नगरपालिका म्हणून, मुख्य अधिकारी म्हणून संपूर्ण त्या ठिकाणी चडेचूप त्या ठिकाणी पाहायला भेटतात। कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी ठोस होत नाहीये। आज कुठेतरी मीनूताई उपोषणावर बसले तर तिकडे जाऊन बुवापाड्याला होत असणार अतिक्रमण त्या ठिकाणी तोडून लावलं, परंतु प्रत्येक वेळेस हेच करावं लागणार का? ह्या प्रशासनाला जाग कधी येईल? हा खूप मोठा प्रश्न आहे। सर्वच आम्ही या ठिकाणी उपस्थित नगरसेवकांना, मग ते शिवसेनेचे असू किंवा भारतीय जनता पार्टीचे असू, सर्वांनाच तो एक खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आलाय। ये जीत जो है असत्य पे सत्य की जीत है और पूरी पार्टी, भारतीय जनता पार्टी हमारी पूरी खंभीर रूप से हम लोग के साथ खड़ी थी, तब ये मुमकिन हो पाया है। और हमारे पूरे बुवापाड़ा के रहवासी सबने मिल के मदद की है। इसमें अभिजीत दादा हमारे गटनेता, प्रदीप दादा हमारे कार्यसमिति नगर सेवक, मनीष गुंजाल जी, सभी भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक, हमारी महिला अध्यक्षा और हमारी माता समान हमारी मीना वालेकर जी और पवन भाई का भी काफ़ी सहयोग रहा है। पवन भाई ने हर समय पे इसको फॉलोअप लिया है और तब ये मुमकिन हो पाया है। मांगे 2 थी, 2 में 1 पूरी हुई है। दूसरी मांगे जो है उन्होंने बोला है कि हम लोग राइटिंग में लिख के देने वाले हैं और राइटिंग में दिए हैं, वो भी कार्य होने वाला है। इसके आगे मांगे जो इलीगल कंस्ट्रक्शन हो रहा है, नया कंस्ट्रक्शन, उसको कहीं तो भी ध्वस्त करना था और बुवापाड़ा में जो विकास कार्य है उसके लिए प्रगति करना था।